आजच्या दिवशी मी प्रभू येशूच्या नावामध्ये सगळ्या मंडळीला सलाम करते। आणि विशेष म्हणजे DS सर, पास्टेट कमिटी आणि आजचे जे WACSचे ज्या बहिणी आहेत की त्यांनी मला जी संधी दिली की मी या ठिकाणी यावं आणि वचनातून बोलावं। जसं सांगितलं की माझी ओळख सांगितली की मी नर्स आहे आणि मला ह्याचा खूप अभिमान आहे की देवाने आम्हाला नर्स म्हणून निवडलेला आहे। डबल फोडलेला आम्हाला आशीर्वाद आहे। पगार मिळतोच पण देवापासूनचे आशीर्वाद आम्हाला जास्त आहेत आणि त्याच्यासाठी बाकीच्या प्रोफेशनबद्दल मला एवढं नाही माहिती, पण नर्सिंग प्रोफेशनबद्दल मी नक्की सांगेन की यामध्ये आम्हाला आशीर्वाद, कारण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पेशंटच्या जवळ राहू शकतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो। आजचा जो विषय आहे इर्मया याचा 29वा अध्याय आणि 1 ते 14 वचन आजच्या मननासाठी होतं, पण आपण सुरुवातीची वचनं नाही वाचणार। मग त्याच्यानंतर मी सुरुवात करते की 3ऱ्या वचनापासून वाचायला सुरुवात करते। ते शाफानाचा पुत्र एलासा व हिजकियाचा पुत्र गम्या यांच्यावर ते रवाना केले। त्यास यहुदाचा राजा सिदकिया याने बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याकडे बाबेलास पाठवले। त्या पत्रातील मजकूर असा होता, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांस मी यरूशलेमहून बंदिवान होऊन बाबेला जावयाला लावले, त्या सर्व बंदिवान झालेल्यास मी असे म्हणतो, तुम्ही घरे बांधून त्यात वस्ती करा, मळे लावा व त्याची फळे खा। बायका करून पुत्र व कन्या या जन्म द्या, आपल्या पुत्रास बायका करून द्या व आपल्या कन्यास नवरे करून द्या, म्हणजे त्यास पुत्र व कन्या होतील। तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका। तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा। त्या नगराचे हित ते तुमचे हित, कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ यांनी तुम्हास फसवू नये। तुम्ही ज्या स्वप्ने पाहावयास लावता त्या स्वप्नद्रष्टांचे ऐकू नका, कारण ते माझ्या नावाने तुम्हास खोटा संदेश देतात। मी त्यास पाठवले नाही असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर असे म्हणतो की बाबेलाची 70 वर्ष भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करेन। परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो। ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही। ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत। तेव्हा तुम्ही माझ्या धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन। तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन। परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लावले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो। आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लावले त्या स्थळी तुम्हास परत आणेन। परमेश्वर देवाच्या नावाला आपण त्या वचनासाठी धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला आजची परिस्थिती आणि ह्या काळातली परिस्थिती जर बघितली तर आपल्याला फार चांगले दिसेल। युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध झालेलं आहे तेव्हाची परिस्थिती ही अशीच होती की त्यांना बंदिवासात नेलेलं होतं। आणि जर आपण बाबेल किंवा नबुकदनेस्सर राजा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं, तर आपण पूर्णपणे दानिएलाच्या काळात जर गेलो तर आपल्याला आठवतं की दानिएलाला पण त्या ठिकाणी दानिएल त्याला तिकडं बंदिवान म्हणून दिलेलं होतं आणि तिकडं नबुकदनेस्सर राजाने सगळे जे चमत्कार त्या ठिकाणी परमेश्वर देवाकडे त्यांना दाखवलं होतं ते सगळे त्याने अनुभवले होते। त्याच्या आधी जर आपण गेलो तर आपल्याला कधी आठवतं बाबेलबद्दलचा जर आपण विचार केला तर बाबेलबद्दल आपल्याला सगळ्यात पहिला जो आठवतं जे शास्त्रपाठात वचनामध्ये जुन्या करारात लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर उत्पत्तीचा 11वा अध्याय आणि त्यामध्ये आपल्याला बाबेल येथील बुरुज असं म्हटलेलं आहे। आणि या बाबेलबद्दल जर आपण विचार केला तर तिथं काय झालेलं आहे, तिथं सगळ्यात पहिल्यांदा भाषेचा गोंधळ केलेला आहे। हा भाषेचा गोंधळ का केला असं आपल्याला वाटत असेल तर बघा, त्या काळामध्ये जेव्हा बाबेलमध्ये जेव्हा ते त्या शिनारच्या मैदानात आले त्यावेळेस त्यांना तिकडं मैदान दिसलं आणि मैदान दिसल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तिकडं त्यांनी काहीतरी निर्णय घेतला आणि निर्णय घेताना जे
जबाब दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्ते खाली आणा. देवाने त्यांना सांगितलं होतं पृथ्वी व्यापून टाका. पण जेव्हा नोहाच्या काळानंतर ह्या लोकांचा वाढ व्हायला लागली, जेव्हा ते त्या सिनाच्या मैदानात आले, तेव्हा त्यांचा विचार बदलला. जे परमेश्वर देवबापाने सांगितलेलं होतं ते विसरले आणि मग त्यांनी काय केलेलं आहे बघूया आपण. ते काय म्हणाले, तिसरं वचन मी वाचते. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या करू, पक्क्या भाजू. परमेश्वर देवबापाने जे सांगितलेलं आहे ते त्यांना आठवत नव्हतं. आता त्यांच्यामध्ये काय आलं होतं, वाढ झाली होती आणि त्यांची एक भाषा, ते एक लोक होते. म्हणाले आपण करू. जिकडं आपण, जिकडं मी असे येईल ना, तिकडं देवाला ते चालत नाही. आणि म्हणून बघा काय म्हणाले ते, आपण पक्क्या विटा करून भाजू. मग त्याच्यानंतर पुढे म्हणाले, चला आपणासाठी एक नगर बांधू, एक नगर बांधू. त्याच्यानंतर पुढे म्हटलं की आपले नाव करू. इकडं कुठंही देवाला आपण विचारू, देवाला काय वाटत. देवाने सांगितलेलं आहे पृथ्वी व्यापून टाका, तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, तुम्ही बहुगुणित व्हा. इकडं ते आपलं स्वतःचा विचार करायला लागले. देव काय म्हणतो त्याचा विचार करत नव्हते, जे आज आपणही तशातलेच आहोत. बरं, आपले नाव करू म्हणजे काय होईल, पृथ्वीवर, पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. देवाची योजना होती ना, त्याच्या अगदी विरोधात त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि विरोधात विचार करायला लागले. त्यांना एका ठिकाणी राहायचं होतं, त्यांना एकत्र येऊन आणि मग ते आपलं नाव करण्यासाठी, आपल्याला जे वाटतं ते करण्यासाठी प्रयत्न करणार होते. आज आपलं होतंय का असं? देव काय म्हणतो, तिकडं विचार करतोय आपण, या वेगळ्या दिवसांमधून जात आहोत नाही का, ह्याचा एक वेगळा प्रभाव असतो. आणि या वेगळ्या प्रभावाखाली असताना आपण खूप कमिटमेंट करतो, तेव्हा मी हे करत, प्रभू मला तुझ्यासाठी हे करायचं. आणि जेव्हा ते मिळतं मला, जी प्रार्थना मी करत आहे, मग माझी कुठलीही असू दे, माझ्या लेकरांबद्दलची प्रार्थना असेल, देव ऐकतो नाही का. देव म्हणतो तुम्ही मागा, मी देणारा परमेश्वर आहे. देतो, किती देतो तो म्हणतो आकाश कपाट उघडून मी देतो. आणि आकाश कपाट उघडून देणाऱ्या देवाला आपण आपल्या लेकरासाठी मागतो, लेकराच्या नोकरीसाठी मागतो. त्याच्यानंतर एखाद्याच्या घरामध्ये जर आपण ते नसेल तर त्याच्यासाठी खूप प्रार्थना, प्रत्येकाला फोन. आणि मग जेव्हा हे सगळं प्रभू परमेश्वर तो विश्वसनीय आहे, तो म्हणतो तुम्ही जे मागणार ते मी तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. वेळ त्याच्याकडे आहे, समय त्याचा आहे, तो देतो. आणि मग जेव्हा प्रार्थनेला जायची वेळ येते, जेव्हा मंदिराला वेळ द्यायची वेळ येते, तेव्हा मग मी काय म्हणते, नाही ते लेकरू लहान आहे ना, म्हणून मला नोकरी दिली ना देवानी, खरं आम्हाला सुट्टी नसते. होतं काम नसतं, मी माझा विचार करायला सुरुवात करते. आपण ज्या देवाने आशीर्वादित केलं त्याचा विचार नाही करत. आपण कोणाचा विचार करतो, आपण आपला विचार करतो. ह्याही लोकांनी तेच केलं. बावीसच्या बंदिवासात हे त्यांचं दुसरं लॉकडाऊन होतं. आपल्याला लॉकडाऊन किती वर्षाचं मिळालं होतं ह्या दिवसांमध्ये? आता जर आपण मार्च मध्ये गेलो तर 2 वर्ष पूर्ण होती. 2 वर्ष पूर्ण होता किती समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागलं, खूप जावं लागलं नाही का. काय होतं, कारण काय होतं बघा. आपण विचार करायचा, आपलं नोकरी, आपलं घर, आपलं सगळं ह्याच्यामध्ये आपण इतके गुंग होतो. देव म्हटलं इथंच थांबा. देवा वरून बघत असेल ना आपल्याकडं, आणि मग थांबायला लावलं, त्याच्या चरणाजवळ यायला लावलं. केला का दुसरे काय विचार केला? नाही मी एवढं एफडीच करतो. त्या दिवसांमध्ये कुणी असा विचार केला? जो होता तो पैसा बाहेर काढावा लागला. जे अन्न साठवून ठेवलं होतं, जे स्वतःच्या पुढच्या पिढीसाठीचा विचार केलेला होता, नाही ठेवता आलं. जीव पिढामुंडीसाठी गेले ना जीव. त्या वेळात देवाने नम्र केलं आपल्याला नम्र. अजूनही असेल थोडंसं, देव आज आपल्याला परत अजून जास्त नम्र करणार आहे. मी जेव्हा मी विचार करेन तेव्हा देवाने त्यांना पहिला जो लॉकडाऊन दिला होता, किती वर्षाचा होता? 400 वर्षाचा होता. 400 वर्ष ते मिस्रामध्ये बंदिवासामध्ये होते. 400 वर्ष त्यांनी परतंत्र्यात काढले. मग देवाने त्यांची आरोळी ऐकली, मोशेसारखा संदेश त्यांच्यामध्ये उभा केला आणि त्यांना त्या परतंत्र्यातून काढलं. हे दुसऱ्यांदा ते गेलेले आहेत.
हा लॉकडाऊन आहे 70 वर्षाचा. 2 वर्ष आपण नाही सहन करू शकलो आणि नंतरचे 7 वर्षाचा काळ येणार आहे महासंकटाचा. या 2 वर्षामध्ये जर आपले हाल झाले आपण त्या काळामध्ये कसं टिकू. म्हणून देवबापाने आज आपल्याला संधी दिलेली आहे, आपण काहीतरी करणार आहोत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर म्हणून देवबापाने काय केलेलं आहे, बाबेलमध्ये भाषेचा घोटाळा केला आणि भाषा मग काय झालेलं आहे, त्यांना सगळ्या पृथ्वीभर पांगून टाकलेला आहे. मग आपण आलेलो आहोत परत एकदा आपण येऊ की इर्मया 29 मध्ये. आणि इर्मया 29 मध्ये आल्यावर आपल्याला कळतं की देवबाप म्हणतो की तुम्ही काय करा, घर बांधा, वस्ती करा. बघा देव त्यांना त्या प्रत्येक ठिकाणी स्थैर्य द्यायचा प्रयत्न करतोय, सांगतोय त्यांना की तुम्ही काय करा, घर बांधा, वस्ती करा, मळे लावा, फळं खा. म्हणजे काय करतोय, त्यांचे भरण पोषण जे त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याची काळजी देव घेतोय. तुमची वाढ होऊ द्या म्हटलेलं आहे. वाढ होऊ द्या म्हणजे उन्नती होऊ द्या. जिथं आहे, जिथं आपण प्रभूला स्वीकारलं, ज्या वेळेस प्रभू बरोबर पहिला करार केला तिथंच थांबायचं नाहीये, तर मला वाढ करायची. आज जर आपण विचार केला तर आपल्या आध्यात्मिक वाढीबद्दल मी ह्या मंडळींचं खूप कौतुक करेल का त्यांना खूप चांगले बाळक मिळाले जे त्यांना छान वचनातून चालवत आहेत, भरण पोषण होत आहे. पण तेवढं आठवड्यातलं एकदा होणारं भरण पोषण बघा, आठवड्याभर उपाशी ठेवलं आणि आपण म्हटलो की आम्ही फार तंदुरुस्त आहोत, होऊ नाही शकत तसं. मी मेडिकली सांगू शकते की असं होऊ शकत नाही. आठवड्यातून एकदा जेवून कोणीच तंदुरुस्त राहू शकत नाही. आणि ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये तर नाहीच नाही, कारण जर इम्युनिटी चांगली नसेल तर काम करू शकत नाही. त्या जे जो आपल्याला व्हायरस आलेला आहे त्याच्यापासून आपल्याला खाणं, आपलं स्वतःचं इम्युनिटी राखणंच गरजेचं आहे. आध्यात्मिक पण तसंच आहे. तो आपलं उन्नती करू इच्छित आहे, त्या नगरात तुम्हाला नेलेलं आहे, त्याचं हितचिंतन करा म्हटलेलं आहे. ज्या देशात मी राहते, ज्या वस्तीत मी राहते, ज्या चर्चची मी मेंबर आहे का माझ्याकडून त्यांच्यासाठी प्रार्थना होतीये का, हितचिंतन म्हटलेलं आहे. प्रोग्रेसिव्ह की माझं भाऊ पडतोय मला दिसतंय, माझी बहीण पडतीये मला कळतंय की तिचं हे वागणं बरोबर नाही, किती कळकळीने मी प्रार्थना करते. हितचिंतन करा म्हटलं ना देवाने, आणि मला हितचिंतन करायचं आहे. प्रार्थनेचं स्वरूपच मला बदलायचंय. मला सांभाळ, मला ने, मला आण, माझ्या गाडीचा ताबा घे, माझ्या लेकरांना सांभाळा, आपल्याला हे बस करायचंय, आपल्याला करायचंय. माझ्या देशाचं, ज्या देशामध्ये मी राहते, ज्या नगरामध्ये मी राहते, ज्या मंडळीची मी सदस्य आहे, मला त्या लोकांचं हितचिंतन करायचंय. आणि जेव्हा हितचिंतन करेल तेव्हा फक्त तोंडपुजेपणा करायचा नाहीये मला मनापासून, कारण मी देवाने सांगितलंय मला. आणि जेव्हा देव मला सांगतो तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ज्या नगरात राहता त्या नगराचं तुम्ही हितचिंतन करा. तुमचे संदेश, तुमचे दैवल्य, तुमचे स्वप्न द्रष्ट्यांचे ऐकू नका. का बरं? तर ते काय करत आहे, तर ते खोटा संदेश देत आहेत. आज आपण बघितलं किती प्रॉफेसीज जे उठतंय ते कोण काय करतंय, प्रॉफेसीज करतात. किती खऱ्या होतात आपल्याला माहिती, तो आपला विषय नाहीये. पण ह्यासाठी आपल्याला सावध राहायला सांगितलंय. आणि सावध राहत असताना आपण वाचूया जरा 1-2 वचन वाचू. याच इर्मयाचा 28वा अध्याय आणि दुसऱ्या वचनाचं बघा. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, मी बाबेलच्या राजाचे दूर मोडून टाकले आहे. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे या स्थळातून येऊन बाबेलास नेली ती सर्व 2 वर्षाच्या आत मी या स्थळी परत आणीन. यहुदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम यास मी या ठिकाणी परत आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलच्या राजाचे दूर मोडून टाकले आहे. जर आपल्याला 29व्या वचनामध्ये सांगतोय परमेश्वर देवबाप इर्मयाच्या द्वारे, इर्मयाला मुळातच काय म्हटलेलं आहे, तर इर्मयाला मुळात रडका प्रॉफिट म्हटलेला आहे. कारण तो रडून रडून प्रत्येक गोष्टीसाठी, ज्या पारतंत्र तो आहे, ज्या लोकांसाठी तो आहे, त्यांच्यासाठी तो रडून प्रार्थना करतो. म्हणून त्याला तो, आणि देव त्याला म्हटला आता तू या लोकांसाठी प्रार्थना करणं बंद कर. हे ऐकत नाही, हे ताठ म्हणायचे लोक, ह्यांच्यासाठी तू प्रार्थना करू नको असं म्हटलेला हा इर्मया संदेश पहिला संदेश आहे की देव म्हटला तू प्रार्थना करू नको. पण तरी त्यांनी सोडलं नाही.
त्याने आपल्या लोकांची कळकळ तशी त्याच्यामध्ये होती ती त्याने कायम ठेवली. आणि म्हणून तर काय म्हणलेलं आहे, त्याने सांगितलं की परमेश्वर म्हणतो की तुम्ही घरं बांधा, वस्ती करा, मळे लावा, भरण पोषण होईल तुमचं पिढी पुढची वाढवा, त्यांचं वाढ होऊ द्या. पण इकडं हा जो हनन्या नावाचा खोटा संदेश आहे तो काय म्हणतो की देव तुमचा 2 वर्षात तुमचा बंदिवास उलटून टाकणार आहे. हे जर 2 वचन आपण बघितलं तर ते लोक किती कन्फ्यूज असतील नाही का. आणि ते कन्फ्यूज असताना मग जेव्हा देवाचं ऐकायचं का हे संदेश त्यांचं ऐकायचं. अर्थात जसं पाऊल म्हणतो रोमकराच्या पत्रामध्ये की जे नाही करायचं ना ते मी करतो आणि जे करायचं ना ते मी करत नाही. ह्या लोकांची तीच परिस्थिती आहे आणि ते काय करतायत, त्यांना जे नाही फॉलो करायचं ते करतायत. आणि ते फॉलो करत असताना मग त्यांना कन्फ्युजन झालेलं आहे. देव म्हणतो पण मी तुमची उन्नतीच करणार आहे. त्या लोकांची परिस्थिती आपण बघूया. त्या लोकांची परिस्थिती जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला कळेल की किती वाईट अवस्थेत ते त्या ठिकाणी होते. आणि म्हणून त्यांना जे चांगलं सांगितलं ना त्यांना बरं ऐकायला आवडणारी गोष्ट आहे ना ती त्यांनी लगेच स्वीकारली. कोणत्या स्थितीत होते ते आपण एका मिनिटात वाचूया. 137 स्तोत्र. बाबेलच्या नद्याजवळ आम्ही बसलो, हो तेथे आम्हाला सियोनीची आठवण झाली, तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळूंजावर आम्ही आपल्या विना टांगून ठेवल्या. वाळू म्हणजे काय माहितीये का, नदीच्या किनारी जे गवत उगवतं ना त्या गवताला काही सुद्धा वयोमर्यादा नसते. देव म्हणतो हे जे गवत आहे ना आता तरारून वाढलेलं ते लगेच वाळून जाणारे, संध्याकाळपर्यंत नाशमध्ये होणारे. ते म्हणतात आमच्या विना आम्ही त्या वाळूंजावर काय केलेल्या टांगून ठेवल्या. म्हणजे इतकं की त्याला ते घेऊन देवाचं गौरव करावं हे पण त्यांच्यामध्ये नव्हतं. कारण तिथे आमचा बडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणी गायला लावली. पारतंत्र्यात आहे त्या बाबेलच्या लोकांनी त्यांना काय केलेलं आहे बघा. कसं अशा परिस्थितीमध्ये कोणी पण तुटू शकतं. त्यांनी काय म्हटलं, आम्ही आमचा बडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणी गावायला लावली, आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हाला त्यांची करमणूक करायला सांगितले. ते म्हणाले आम्हाला सियोनचं एखादं गाणं गाऊन दाखवा. किती दुःख असताना, पारतंत्र्यात असताना गाणं म्हणू शकतो आपण. फक्त हे कोण करू शकतं, हे फक्त पाऊल आणि सिलासच करू शकतात. की त्या बंदिवासाच्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं होतं ना तिथली परिस्थिती हा विषांत होतो. पण तरी सांगते की ज्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं होतं ना ते गावाबाहेरचं ठिकाण होतं. आणि त्या काळामधलं सगळ्या शहराचं जे वेस्टेज आहे ना, वेस्ट मटेरियल गटार ते त्या काही खाडीच्या खालून जात होते. तिथं जिकडं डास आहे तिकडं मच्छर रात्रभर त्यांना किती त्रास होत असेल अशा ठिकाणी ते त्यांना बसायला नव्हतं, ते उभे होते आणि ते तिथं गौरव करू शकत होते. का तर त्यांना माहिती होतं सोडवणारा कोण आहे. ह्यांना विश्वासच नाही ना अजून. आपलं पण तीच परिस्थिती आहे. सोडवणारा खूप सामर्थ्यवान आहे, आपण विश्वास ठेवला पाहिजे. इकडं म्हटलं आम्हाला पारतंत्र्यात आम्ही आहोत, आम्हाला गाणी म्हणायला सांगितली. सियोने तुम्ही काय गाणी म्हणता ते गाणी म्हणून दाखवा. आम्ही परमेश्वरी परमेश्वराचं गाणं कसं गावं. हे यरूशलेमे जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपलं कौशल्य विसरो. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर मी यरूशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिटको. हे परमेश्वरा आगोमी लोकांविरुद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव. ते म्हणाले की पाडून टाका, पायापर्यंत जमीन दोस्त करा. हे बाबेलच्या कन्ये ओस पडणार आहे. व आमच्याशी केलेल्या वर्तनाबद्दल तो तुझे पारिपत्य करत तो धन्य. हा देव ज्याची ते उपासना करत होते तो सामर्थ्यवान परमेश्वर होता, ह्याच्यातून सोडवणारा होता. आणि ते त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर ते म्हणाले की देव म्हणतो की तुमची मी 70 वर्ष पूर्ण झाली की मी तुमचा बंदिवास पलटवेन. 2 वर्षात तो पलटवणार नव्हता. खोटं येऊन सांगितलं. ते काय म्हणतात त्याला, एक कोणतं तरी ग्रह पडणार होता आणि लोकांनी घरं विकले. आता पडणार, पृथ्वीचा नाश होणार. आता पण आपल्याला 3ऱ्या महायुद्धाची भीती वाटते नाही का. कदाचित 3रं महायुद्ध सुरू होईल. पण देव म्हणतो जेव्हा तुम्ही हे बघताल ना हा वेदनेचा प्रारंभ आहे. इतक्यात अंत नाही होणार. का नाही होणार. आजही देवाला पाहिजे प्रत्येक माझं लेख हो परत यावं. परत फिरण्यासाठी तो आपल्याला हे
चान्स देतो. इतक्या तो अंत करणार नाही. म्हणजे आपण फार पवित्र आहोत, आपल्या नाही, आम्हाला संधी आहे. मला संधी देण्यासाठी परमेश्वर देवा हे करू इच्छित आहे. बरं, आता तो म्हणतो की तुम्ही मळे लावा आणि त्यामध्ये त्याची फळं खा. मळं लावणं म्हणजे काय आहे तर मळा किंवा शेत आपण जर विचार केला तर शेत आहे हे देवाच्या लोकांचं प्रतीक आहे, मंडळीचं प्रतीक आहे. आणि मला काय करायचं आहे, देवाची इच्छा आहे, मला तिथं लागवड करायची आहे, नाही का. जेव्हा मला लागवड करायची आहे तेव्हा जर परमेश्वर आपण जर विचार केला प्रभू येशू ख्रिस्ताचा, ज्या वेळेस आपण या प्रार्थना समूहाच्या पहिला जो संदेश ऐकला तो प्रभू येशूची जी परीक्षा झाली त्या परीक्षेबद्दलचा ऐकलेला आहे, नाही का. आणि ह्या दिवसांमध्ये आपण नेहमी उपास, प्रार्थना आणि देवाची कशी परीक्षा झाली ह्याचा विचार करतो. पण त्यानंतर ही परीक्षा संपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात पहिल्यांदा जो मुख्य विषय घेऊन संदेश दिला तो आहे मत्ती सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि 17 वचन. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जो मळा तिकडे सांगितलं ना की जो मळा तुम्ही लावा, तिथं त्याची लागवड करा, फळं खा. इकडं प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात पहिलं त्याची परीक्षा संपल्यानंतर 40 दिवस आणि 40 रात्र देवाच्या समागमी राहिल्यानंतर, पित्याच्या समागमी राहिल्यानंतर त्याने सगळ्यात पहिल्यांदा हा संदेश दिला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आज आपण कोणत्या राज्याची वाट बघतोय? आपल्याला माहिती आहे प्रभूचं येणं कधी पण होईल. जे आपण आता मी सांगितलं की इतक्यात वेदनेचा हा प्रारंभ आहे, इतक्यात काय अंत होणार नाही. त्याचा अर्थ देवाला 1000 वर्ष एका दिवसासारखा, एक दिवस 1000 वर्षासारखा, त्या देवाचं गणित आपण नाही ओळखू शकत. तो कधीही येऊ शकणार आहे. जेव्हा त्याचं गुप्त आगमन होणार आहे तेव्हा तो त्याच्या मंडळीला घेऊन जाणार आहे. आपण त्या राज्याची वाट पाहत आहोत. बरं, मग आता बघितलं आपण की हे जे स्वर्गाचे राज्य, हे राज्यासाठी ह्या मंडळीसाठी, कारण राज्य जवळ आलं म्हटलं तर कोणाला तरी तो घेऊन जाणार आहे, नाही का. पश्चाताप करायचा आणि देवाच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जमीन जाणार नाहीये तर त्याचे लोक जाणार आहे. जेव्हा त्याचे लोक जाणार आहे तेव्हा हा देव म्हणतो की मग तुम्ही मायात काम करी वाचायला पाहिजे, नाही का. आपल्याला काम दिलेलं आहे ना की आपण काम करायचं आणि जे त्याचे लोक आहेत त्यांना त्याच्या वचनाची घोषणा करायची, सुवार्तेची घोषणा करायची. कधीपर्यंत सांगितलेलं आहे? अंतापर्यंत. पृथ्वीचे शेवट आणि अंत या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सुवार्तेची घोषणा करायची. आणि देव म्हणतो जर तुम्ही तयारी करत आहात त्या सियोन जो यरुशलेम, नवीन यरुशलेम मध्ये यायचंय, देवाच्या त्या नवीन राज्यामध्ये मला जायचं आहे, तर त्याला माझ्याकडून काय आहे? अपेक्षा आहे. आणि जेव्हा तो अपेक्षा करत आहे तेव्हा मत्ती सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये तो आपल्याला अजून एक चांगलं एक आशीर्वाद देतो. तो म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो तिथं मला घेऊन जाणार आहे. तो त्याने जे आश्वासन इर्मायापूर्वी त्या लोकांना दिला होतं की मी तुम्हाला तुमचा बंदिवास उलटवणार आहे आणि तुम्हाला परत तुमच्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. आपण त्या ठिकाणी आपण गाणं म्हणतो ना, यात्री हूं मैं या जगामध्ये, नाही का. आणि कुठे जायचंय? मला देवाबरोबर जायचं आहे. आणि जेव्हा मला त्याच्याबरोबर राहायचं आहे तर तो म्हणतो की तुम्ही कसे कामकरी आहात? तर भाराक्रांत आहात, कष्टी आहात, पण मी तुम्हाला एक काहीतरी चांगलं क्वालिटी देणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही सगळं माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देणार आहे. त्या शेतामध्ये तुम्ही काम करा, त्याचं जे प्रतिफळ आहे मी तुम्हाला देणार आहे. आणि मग बघा, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमचे दिवस विसावा मिळेल, कारण माझं जू सोयीचं आणि माझं ओझं हलकं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, मी पुस्तकात वाचलेलं आहे
की ह्याचा बायबलशी काही संबंध नाहीये. जेव्हा तो सुताराचं काम करत होता आपल्या वडिलांबरोबर, तेव्हा तो हे झू बनवायचं काम करायचा. तो काय इतकं कॉन्फिडंटली सांगतो की तुम्ही घ्या माझं झू, हे ओझं घ्या, कारण ते हलकं आहे. तो जेव्हा ते बनवायचं ते झू, आणि ते जेव्हा ते शेतकरी घेऊन जायचे प्रभू येशू ख्रिस्ताने बनवलेलं झू, तर ते घेऊन जायचे आणि मग ते सांगायचे की अरे येशू, तुझे बनवून दिलं ना ते खूप हलकं आहे, आमच्या जनावरांना त्यांनी दुखापत होत नाही, ते हलकं आहे, त्यांनी काम चांगलं मिळतं. तो म्हणतो तेच झू मी तुम्हाला द्यायला इच्छिते. जरी तुम्हाला वाटत असेल खूप अवघड आहे, खूप देवाचं काम करूया, नाही, खूप सोपं आहे, हलकं काम तुम्हाला द्यायला इच्छिते. आणि काय काम करायचं, तर मला देवाच्या राज्याचं विस्तारासाठी. तो म्हणतो तुम्ही फक्त तोंड उघडा, मी ते भरणार आहे. खूप अभ्यास करा, खूप ज्ञानी लोकांना नाही, साधे सुधे मेंढपाळ, साधे सुधे भाषे करणारे त्याला चालले, आपण पण त्याला चालणार आहोत. आपल्याकडून तो काम करून घ्यायला तो तयार आहे, उत्सुक आहे. आपण तयार असलं पाहिजे ही त्याची इच्छा आहे. म्हणून बाकी कुठं पडायचं नाही. कोणी म्हटलं इकडं प्रभू येशू ख्रिस्त दिसला, कोण म्हणाला हा चमत्कार, चमत्कारावर तर विश्वास ठेवायचाच नाही. मी आज जिवंत आहे ना, हेच मोठा चमत्कार आहे ना. देव घडवणार, देव म्हणतो तुमच्या पुत्रकन्यांना स्वप्न पडतील, ते दृष्टांत पडतील, ते जे चिन्ह मी केले त्याच्यापेक्षा मोठे चिन्ह करतील. पण म्हणून चिन्हाच्या मागं, कारण चिन्ह कोण करू शकतं, कोणीही करू शकतं. जे विरोधी आहे तर त्याच्यात तो पण त्याच्या सगळ्या ताकदीनिशी त्याला प्रभूने टाकलेले आहे, त्याचे अधिकार काढून घेतलेले नव्हते, म्हणून तोही करू शकतो. म्हणून आपण ते आहे का, प्रभू पासून आहे का, हे नीट विचार करून मी काय फॉलो करते हे मला बघायचं आहे. लूकऋषवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 62वे वचन मी वाचते. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. नांगराला हात घातल्यावर मागे पाहणं म्हणजे काय? आता नांगराला हात घातलं म्हणजे नांगरणी करायची, शेतासाठी काम करायचं. तेव्हा माझ्या घरात काय चाललं, माझ्या लेकरांचं काय चाललं, मला नाही विचार करायचा. जेव्हा मला देशात, माझ्या देवाच्या शेतात, त्याच्या राज्यामध्ये काम करायचं, त्याच्या राज्यासाठी धडपड करायची, एकदा मी नांगराला हात घातला तर मला मागं बघायचं नाही. जेव्हा मी मागं बघणार नाही तेव्हा देव मला त्याचं नक्की सहाय्य पाठवतो. आणि हा आपला अनुभव असेल, माझा नक्की अनुभव आहे की जेव्हा देवाच्या कार्यासाठी आपण उभं राहतो ना, देव अद्भुत रीतीने आपल्या बाकीच्या, तो म्हणतोच ना की तुम्ही त्याचं स्वर्गातील राज्य, त्याचं नीतिमत्व मिळण्यासाठी झटा. हे आशीर्वाद आहेत ना, तुमच्या मागं पळत येतील. आणि पळत येणारे आशीर्वाद बघा, अनुभव आठवा की किती आशीर्वाद जे मागितलं नाही ते सुद्धा देव देतो ना, पुरवतो ना. असं आहे का की मी मागितलं, जी गोष्ट देवाला मला द्यायची नाही ना, ज्या माझ्या प्रार्थनेचं उत्तर देव देत नाही, त्याचा अर्थच आहे की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही, म्हणून देव देत नाही. पण मी किती दिवस प्रार्थना केली, असं केलं, देवा तू ऐकतच नाही. देव ऐकत नाही कारण त्याला जे द्यायचं तो योग्य समय देतो, आणि जे द्यायचं नाही त्याच्यासाठी कितीही गुढग्यावर या, कितीही रडा, तो देणार नाही. कारण काय आहे? कारण जो ते देतो आणि जे त्याला द्यायचंय त्याच्याबद्दलचे त्याचे सगळे कन्सेप्ट देवाचे एकदम क्लिअर आहे. कसे क्लिअर आहे? तर तो म्हणतो जे हिताचं आहे ना ते मी देणारा देव आहे. बघा, मग त्यांनी आपल्याला पूर्णपणे त्याचं काय काय योजना आहेत माझ्यासाठी आणि मी कसं त्याच्या योजनेचा भाग आहे हे त्यांनी मला क्लिअर करून सांगितलेले, आपल्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे. बघा, परमेश्वर म्हणतो, 11 वचन, इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. कोण जाणतोय? परमेश्वराने आपल्या प्रत्येकासाठी, माझ्यासाठी वैयक्तिकरित्या एक संकल्प केलेला आहे. आणि तो कोणाला माहिती आहे? मला सुद्धा नाही. तो काय म्हणतो? ते संकल्प मला माहिती आहे, जे देवाने माझ्याबद्दल केलेले आहे. तुमच्याबद्दलचे संकल्प मला, ते माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत आणि इष्टाचे नाही. देव जे हिताचं आहे ना ते देणार आहे
आज पारतंत्र्यात आहोत, आज वाटत असेल की अजूनही हे पाप मला सोडत नाही, आजही वाटत असेल की ही वाईट सवय आहे जी देवाला आवडत नाही, ह्या गोष्टीमुळं देवामध्ये माझ्यामध्ये काय आहे, माझं रिलेशन खराब होणार आहे, त्या देवामधलं माझं नातं खराब होणार आहे, अंतर पडणार आहे, आजही वाटत असेल, देव म्हणतो त्याच्यासाठी मी काय केलेला आहे, संकल्प केलेला आहे, तो तुमच्या हिताचा आहे. माझं हित त्या देवाला माहिती आहे, बाकी कोणाला नाही माहिती. कोणी असं की माझ्या डोक्यावरची केस म्हणतो मी मोजलेले आहे, नाही का, असा देव आहे. तो म्हणतो संकल्प मी तुमच्यासाठी केले हिताचे आहे, अनिष्टाचे नाही, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमची ऐकेल. कोण म्हणतंय? ज्याने जगाची निर्मिती केली, ज्याने अभिवचन एकही पाळलं नाही, असं कधीच झालेलं नाही, तो अभिवचन देणारा पाळणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतो काय की तुम्ही प्रार्थना कराल मी तुमचं ऐकेल. ऐकतं का? आपलं शेजारी कोणी आपलं ऐकतं? आपण सांगितलेलं वेळ नाहीये, वेळ नाहीये, कोणालाच कोणाचं ऐकायला वेळ नाहीये. सगळ्यात मोठं आजचं जर सगळ्यात दुर्दशा तर ती म्हणजे वेळ नसणं. पण देव म्हणतो की मी ऐकेल, तुम्ही कोणी ऐको का न ऐको, मी तुमचे ऐकेल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. शोधायचंय मला, माझी प्रार्थना बदलायची. प्रभूजी मला तुला शोधायचंय, कारण नाही सापडलं तुम्हाला अजून पूर्णपणे. सापडला का? ज्याला सापडला ते खूप आशीर्वादित लोक आहे. पण ज्याला अजूनही सापडलं नाही, अजूनही कुठंतरी शंका आहे मनामध्ये, आजच शोधायचंय, आजच शोधायचं. आणि शोधल्यानंतर तो म्हणतो तेव्हा मी तुम्हास पावेन. शोधायला पाहिजे पण, नाही का? म्हणून तो म्हणतो की शोधा म्हणजे सापड, नाही का? तो सापडणारा देव आहे, तो न सापडणारा अगम्य. आता कुठं शोधू? नाही, तो म्हणतो एकदा हात मारून तर पहा, आणि तो ते आपल्याला पावणार आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हास पावल्यावर, जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा मी तुम्हाला सापडेल, मी तुम्हाला पावेल. आणि काय होणार आहे? मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवील. ज्या बंदिवासात आता आपण आहोत, मग ते कुठलंही असू दे, एखादं व्यसन असेल, एखादं तोंडातून निघणारे अपशब्द असतील, डोक्यात येणारे आपण कोणते तरी घाणेरडे विचार असतील, व्यसन, त्याच्यानंतर घरातलं जी अशांतता, सगळं हे जे आहे ना, हे बंदिवासात आहे आपण. देव म्हणतो मी जेव्हा तुम्हाला पावणार आहे तेव्हा तुमचा बंदिवास पलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लावले आहे तेथून तुम्हास एकत्र करेन, असं परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळावरून मी तुम्हास पकडून न्यावयास लावले त्या स्थळी तुम्हाला परत आणेन. देव आपल्याला परत त्याच्या जवळ घेणार आहे. एक चर्च चाललं होतं आणि चर्चमध्ये मग बाळासाहेबांनी संदेश दिला. आणि संदेश दिल्यावर मग त्यांनी विचारलं, आता मी नाही विचारत ते बरं, कोणीच हात नाही वर केला तरी चालेल. मग बाळासाहेबांनी विचारलं की स्वर्गात जायला कोणाला आवडेल? मग सगळ्या मंडळीने म्हटलं आम्हाला सगळ्यांनी हात वर केले, आम्हाला स्वर्गात जायला आवडेल. आज स्वर्गात जायला कोणाला आवडेल? कोणीच नाही हात केला. पण देव तसं नाहीये. आज जर मला पुढं जाऊन मला जर स्वर्गाचं राज्य पाहिजे, मला आजच देवाने जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे. आणि ते म्हटलं तर मला त्याला शोधायचंय, तो सापडेपर्यंत शोधायचंय, तो सापडेपर्यंत मला त्याच्याकडे मागायचंय. आणि जेव्हा तो मला मिळेल, जेव्हा तो मला दिसेल, जेव्हा तो माझ्याशी बोलेल. कधी बोलेल देव माझ्याबरोबर? प्रार्थना करतो तेव्हा काय होतं? प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, नाही का? आहे का? हा विश्वास आहे आपला प्रत्येकाचा की जेव्हा मी प्रार्थना करते तेव्हा मी देवाशी बोलते. मग देव माझ्याशी कधी बोलणार आहे? जेव्हा मी वचन वाचणार आहे. जेव्हा मी वचन वाचणार आहे तेव्हा सकाळी उठून बाकीचं ते घेऊन पहिल्यांदा मेसेजेस बघण्यापेक्षा ना पहिले मला देवाशी बोलायचे. कारण तो ते सकाळी जे माझ्याशी बोलणार आहे ना, ते माझ्या पूर्ण दिवसभरासाठी आशीर्वादित होणार आहे.
बघा, आपण हा अनुभव घ्या. मी त्या अनुभवातून रोज जाते की जेव्हा मी सकाळी उठून देवाशी बोलते, इतर कुठलंही काम करण्याच्या आधी जेव्हा मी देवाशी बोलते आणि देवाशी बोलून जेव्हा त्या दिवसाची सुरुवात होती, आशीर्वादित झाल्याशिवाय राहत संकट येत नाही. काही येतील, कोणाकडून अपमान 100% होतो. जे नको ऐकायला ते ऐकायला नक्की येतं, पण देव त्याच्यावर ओव्हरकम करायला, त्याच्यावर विजयी जीवन जगायला आपल्याला मदत करणार आहे. म्हणून त्या देवाला तिथपर्यंत शोधायचं, तो मला पावणार आहे. माझा बंदिवास तो उलटवणार आहे. तिथपर्यंत मला त्याला शोधायचंय. प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देव, बाबा तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझं वचन जे आशीर्वादित आहे त्यात पुन्हा एकदा नव्याने आशीर्वादित होऊन आमच्यापर्यंत आलेलं आहे. परमेश्वर देव बाबा, जे तुझ्यापासून मिळालं ते मंडळीपर्यंत घेऊन जाण्यासाठी तू मला सहाय्य केलं. प्रभूजी, मंच काय बोललं असेल ना देवा, किंवा तुला न आवडणारं काय बोललं असेल तर दयेने आणि कृपेने क्षमा कर माझ्या देवा. पण प्रभूजी, आमच्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केल्याशिवाय सोडू नको. या ठिकाणावर प्रत्येकाने आशीर्वादित होऊन जावं ही तुझ्याकडे विनंती करते. प्रभूजी, आमच्या प्रार्थना बदलू दे, आमचे विचार बदलू देत, आमचे शब्द बदलू देत. जे प्रभूजी तुझ्या आणि आमच्या नात्यामध्ये आड येणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाक. आम्हाला सगळं उन्हापण काढ माझ्या देव बाबा. पण प्रभूजी, आम्ही तुझ्या त्या पवित्र तू जो पवित्र त्या तुझ्या पवित्रतेमध्ये आम्हाला येण्यासाठी आमचं सहाय्य कर माझ्या देव बाबा. प्रत्येकाबद्दल तीच आग्रहाच्या निकळकळीची विनंती आहे. परमेश्वर देव बाबा, आज ही संधी तुम्हाला दिली, तुला धन्यवाद देते. मान सन्मान गौरव तुला दे. ही विनंती प्रार्थना येशू प्रभू तारणारा याच्या गोड आणि गौरवी नावात मागते म्हणून तू आई बाबा. थँक्यू. थोडासा जास्त वेळ घेतला असेल तर क्षमा मागते. परत एकदा ही संधी दिली देवापाने, मंडळीने, पास्टर कमिटीने, पाडसाहेबांनी, प्रत्येकाचे मनापासून आभार. थँक्यू.